विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पैसा हा टॉपिक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पैसा म्हणजे थोडक्यात मनी. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये व्यक्ती विकास तसेच आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून पैशाची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, साधारणपणे दैनंदिन गरजा भागवण्याची प्रक्रिया म्हणजे पैसा खर्च करणे होय. विद्यार्थी मित्रांनो, मानवाच्या जीवनाचा दर्जा हा आपण किती पैसा मिळवतो यावरून ठरत असतो. म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये पैसा हा एक स्रोत आहे. मानवाच्या उत्क्रांतीबरोबर पैशाची उत्क्रांती होत गेलेली आपल्याला दिसून येते आहे. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच्या कालावधीमध्ये मानवाच्या गरजा या मर्यादित स्वरूपाच्या होत्या. त्यावेळी पैशाचे स्वरूप देखील मर्यादित असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, पैशाच्या उत्क्रांतीमध्ये प्रामुख्यानं सुरुवातीस वस्तू विनिमय, नंतर वस्तू पैसा, त्यानंतर धातू पैसा, नंतर अलीकडील काळामधील नाणी, कागदी नोटा आणि पत पैसा असे स्वरूप बदलत गेल्याचे आपल्याला दिसून येते. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा पैशाचा आपण अर्थ पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, मानवाने जेव्हा विशेषीकरणाला सुरुवात केली, त्याचबरोबर मानवाला आपले व्यावहारिक प्रश्न आणि त्या प्रश्नांची सोडवणूक ही आवश्यक बनली किंवा आवश्यक झाले. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीच्या बऱ्याचशा कालावधीमध्ये मानवाने वस्तुविनिमय पद्धतीचा स्वीकार केलेला आहे हे आपल्याला माहीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, वस्तुविनिमयाच्या अडचणी या मानवाला सुरुवातीला जाणवू लागल्या आणि त्या अडचणी म्हणजे मूल्यमापनाची अडचण असेल, विलंबित देणी देण्याची अडचण असेल, वस्तू विभाजनाची अडचण असेल, मूल्य संचयनाची अडचण असेल, यासारख्या अनेक अडचणीवरती मात करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो पैशाचा शोध लागला. अशा पैशाची आपण व्याख्या पाहू. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर सार्वत्रिक स्वीकार्यता असलेली कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. म्हणजे पैसा म्हणजे काय, तर अशी वस्तू की जिची सर्वत्र स्वीकार्यता आहे. ती वस्तूचे विनिमय करत असताना किंवा वस्तूची खरेदी विक्री करत असताना ती वस्तू सर्वजण स्वीकारतात. अशी वस्तू म्हणजे सार्वत्रिक स्वीकार्यता असलेली वस्तू म्हणजे पैसा होय. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा पैशाचे वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्राध्यापक सेलिगमन या अर्थशास्त्रज्ञाने पैशाची अशी व्याख्या केली आहे की ज्या वस्तूमध्ये स्वीकार्यता असते अशी वस्तू म्हणजे पैसा होय. म्हणजे सेलिगमन नावाचा अर्थशास्त्रज्ञ हा अर्थशास्त्रज्ञ म्हणतो की सार्वत्रिक स्वीकार्यता असलेली वस्तू म्हणजे पैसा होय. तर प्राध्यापक रॉबर्टसन नावाचा अर्थशास्त्रज्ञ म्हणतो की वस्तूची किंमत देण्याचे साधन म्हणजे पैसा होय. रॉबर्ट नावाचा जो काही अर्थशास्त्रज्ञ आहे, हा अर्थशास्त्रज्ञ म्हणतो की वस्तूची किंमत देण्याचे साधन म्हणजे पैसा होय. तर प्राध्यापक वॉकर नावाचा अर्थशास्त्रज्ञ म्हणतो की पैशाची कार्य करणारी वस्तू म्हणजे पैसा होय. म्हणजे पैसा अर्थव्यवस्थेमध्ये जी कार्य करत असते ती कार्य करणारी कोणतीही वस्तू असेल ती वस्तू म्हणजे पैसा होय, असे प्राध्यापक वॉकर यांनी म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पैशाची कार्य आपण पाहूया.
विद्यार्थी मित्रांनो, जी काही सर्वत्र स्वीकार्यता असलेली वस्तू जो काही पैसा आहे, या पैशाची अर्थव्यवस्थेमध्ये किंवा मानवाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळी कार्ये असतात. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच्या कालावधीमध्ये वस्तू विनिमय पद्धतीमध्ये अनेक अडचणी निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळते आहे किंवा निर्माण झालेल्या होत्या. बदलत्या गरजेनुसार पैशाच्या स्वरूपामध्ये देखील दिवसेंदिवस बदल झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानुसार पैशाची वेगवेगळी कार्य आपल्याला पाहायची आहेत. तर सुरुवातीला आपण पैशाचे प्राथमिक कार्य पाहू. विद्यार्थी मित्रांनो, पैशाच्या जी काही पैशाची मूलभूत कार्ये आहेत, या मूलभूत कार्यांना प्रामुख्याने पैशाची प्राथमिक कार्य असे म्हटले जाते. मग विद्यार्थी मित्रांनो, जी काही पैशाची प्राथमिक कार्ये आहेत, या प्राथमिक कार्यामध्ये प्रामुख्याने 2 कार्य ही महत्त्वाची आहेत किंवा 2 प्राथमिक कार्य पैशाचे असतात. याच्यामध्ये विनिमयाचे माध्यम आणि मूल्यमापनाचे साधन किंवा मूल्यमापनाचा साधन. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सुरुवातीला जर आपण विनिमयाचे माध्यम घेतले तर आपल्या लक्षामध्ये की विनिमयाचे सर्वात जवळचे माध्यम म्हणून पैशाकडे आपण पाहत असतो किंवा पैशाला आपण पसंती देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, पैशामध्ये विनिमय हे एक महत्त्वाचे कार्य आहे किंवा असलेले आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, विनिमय म्हणजे एका वस्तूच्या बदल्यामध्ये पैसा म्हणून वस्तूची देवाणघेवाण करणे होय. विद्यार्थी मित्रांनो, विनिमयाचे माध्यम म्हणजे काय? जर आपण एखादी वस्तू दुसऱ्या व्यक्तीला दिली तर ती दुसरी व्यक्ती आपल्याला काय देत असते? त्याच्या बदल्यामध्ये पैसे देत असते. म्हणून प्रामुख्यानं ही वस्तू देण्या घेण्याच्या व्यवहारामध्ये जे काही विनिमयाचे माध्यम म्हणून हा पैसा काम करत असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं प्राथमिक कार्य आहे की मूल्यमापनाचे साधन. विद्यार्थी मित्रांनो, मूल्यमापनाचे साधन म्हणजे थोडक्यात किंमत होय. विद्यार्थी मित्रांनो, ज्याची किंमत पैशामध्ये व्यक्त करता येते ते म्हणजे मूल्यमापनाचे साधन होय. वस्तूंचे अचूक मूल्य ठरवणे हे आपल्याला पैशामुळे शक्य होते. विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही वस्तू असेल तर त्या वस्तूचे आपल्याला मूल्यमापन करायचे असेल तर त्या मूल्यमापनामध्ये आपल्याला पैशामुळे त्या वस्तूचे मूल्य ठरवता येत असते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, प्राथमिक कार्यामध्ये पैसा हा विनिमयाचे माध्यम आणि मूल्यमापनाचे साधन म्हणून कार्य करत असतो. यानंतर पैशाचे आपण दुय्यम कार्य पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, पैशाच्या दुय्यम कार्यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या घटकांचा समावेश असतो किंवा वेगवेगळी कार्ये आहेत. याच्यामध्ये मूल्य संचयनाचे साधन असेल, विलंबित देणी देण्याचे साधन असेल, मूल्य हस्तांतराचे कार्य असेल, खरेदी शक्ती असेल, परतफेडीची क्षमता असेल. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण दुय्यम कार्यामध्ये पहिलं कार्य पाहू की मूल्य संचयाचे साधन. विद्यार्थी मित्रांनो, विशिष्ट किमतीच्या वस्तूंचा संचय याला मूल्य संचय म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, पैसा ही सर्व मान्य वस्तू आहे. म्हणून पैसा हे वर्तमान आणि भविष्यकाळातील दुवा म्हणून कार्य करत असते. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही वस्तूंचे रूपांतर ताबडतोब आपल्याला पैशामध्ये करता येत असल्यामुळे मूल्य संचय अतिशय महत्त्वाचे साधन मानले जाते. विद्यार्थी मित्रांनो, भविष्य काळामधील गरजा भागवण्यासाठी मूल्य संचयनाचे साधन म्हणून पैशाकडे पाहिले जाते किंवा प्रामुख्याने पैसा हे कार्य करत असते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही वस्तूमध्ये मूल्य संचयनाचे कार्य हे काय करत असते? पैसा करत असते किंवा मूल्य संचयनाचे साधन म्हणून पैसा कार्य करत असते. म्हणजे जर आपण कोणतीही वस्तू जर भविष्य कालावधीमध्ये किंवा सद्यस्थितीमध्ये आपण जर विकली तर त्याच्यामध्ये त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला पैसे मिळतात. याचा अर्थ की त्या वस्तू त्याच्यामध्ये काय मूल्य संचयनाचे साधन हे पैसा असल्याचे आपल्याला दिसून येते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विलंबित देणी देण्याचे साधन. विद्यार्थी मित्रांनो, जे काही उधारीचे व्यवहार असतात
या उधारीच्या व्यवहारामध्ये देणे घेण्यासाठी प्रामुख्याने पैशाचा वापर केला जातो. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे देणी देण्याचे साधन किंवा देणी देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे काम हा काय करत असतो, पैसा करत असतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जे आपण जर एखादी वस्तू आता खरेदी केली आणि त्याची भविष्य कालावधीमध्ये त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला ज्या व्यक्तीकडून वस्तू खरेदी केली आहे त्या वस्तूला जे काही देणी देण्याचे कार्य आहे, हे देणी देण्याचे कार्य विद्यार्थी मित्रांनो पैसा हे करत असते. म्हणजे विलंबित देणे देण्याचे साधन किंवा विलंबित देणे देण्याचे कार्य हे पैसा करत असते. यानंतर तिसरं कार्य आहे दुय्यम मूल्य हस्तांतराचे कार्य. विद्यार्थी मित्रांनो, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहजपणे पैशाचे हस्तांतरण करणे म्हणजेच पैशांचे हस्तांतरण होय किंवा मूल्य हस्तांतरण होय. विद्यार्थी मित्रांनो, मूल्याच्या किमतीचे हस्तांतरण करणे पैशामुळे शक्य झाल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मूल्य हस्तांतरणाचे कार्य हे काय करत असते, पैसा करत असते. म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहजपणे काय होत असते, पैशाचे हस्तांतरण हे होत असते. यानंतर पुढचं दुय्यम कार्य आहे की खरेदी शक्ती. विद्यार्थी मित्रांनो, पैशामध्ये खरेदी शक्ती असते किंवा पैशामध्ये खरेदी शक्ती आहे. पैसा कोणत्याही कारणासाठी आपल्याला वापरता येत असतो. पैशामुळे आपण कोणतीही वस्तू खरेदी करू शकतो किंवा करत असतो. प्रत्येक व्यक्तीची गरज पूर्ण करण्याची क्षमता ही पैशामध्ये असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, पैसा हे खरेदी शक्तीचे काय साधन आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचं दुय्यम कार्य आहे की परतफेडीची क्षमता. विद्यार्थी मित्रांनो, परतफेडीची हमी देणे हे कार्य केन्स यांनी स्पष्ट केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, परतफेड करणे शक्य व्हावे म्हणून व्यक्तीला पैसा रोख स्वरूपामध्ये स्वतःजवळ बाळगावा लागतो. पैसा देण्यासंबंधी जी काही बोलणी केली असेल त्या तारखेला पैसा परतफेडीचे कार्य हे करत असतो. जे विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपण कर्ज असेल किंवा जे काही आपण उसने पैसे घेतलेले असतील, हे पैसे परतफेडीचे कार्य करण्याची क्षमता या पैशामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पैशाचे अनुषंगिक अथवा आकस्मिक कार्य किंवा प्रासंगिक कार्य पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, प्राथमिक कार्य आणि द्वितीय कार्य व्यतिरिक्त अलीकडील काळामध्ये आधुनिक अर्थव्यवस्थेमुळे पैशाला प्रासंगिक कार्य करावे लागतात किंवा पैशाला अनुषंगिक आकस्मिक कार्य करावी लागतात. प्रख्यात प्राध्यापक डेव्हिड किल्ले यांनी पैशाची काही कार्य आपल्याला सांगितले आहेत. याच्यामध्ये पहिलं कार्य आहे की राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप व वापर. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण पैशाद्वारे करता येत असते. म्हणजे जर देशाचे उत्पन्न वाढले असेल तर उत्पादकाचे देखील उत्पन्न वाढत असते. त्यामुळे सरकारचेही उत्पन्न वाढते. त्याचा परिणाम सरकारला खर्च करता येत असतो. अर्थव्यवस्थेमध्ये सरकार खर्च करत असते. सरकार भूमी असेल, श्रम, भांडवल आणि संयोजक इत्यादी घटकामध्ये सरकारला मिळालेले उत्पन्न काय करत असते, वितरित करत असते. त्यामुळे सरकारला उत्पन्नाचे वाटप आणि वापर करता येत असतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा घटक आहे की दुर्मिळ साधनसंपत्तीचे वाटप. सर्व वस्तूंच्या किमती पैशामध्ये व्यक्त करता येत असतात. साधनसामुग्रीचे वाटप पैशामध्ये करता येत असते. उदाहरणार्थ जमीन, म्हणजे ज्याच्याकडे एखादी वस्तू नसेल तर ती व्यक्ती पैसा देऊन ती वस्तू खरेदी करू शकतो. म्हणजे साधनसंपत्तीचे किंवा सामुग्रीचे वाटप करण्याचे कार्य हा काय करत असतो, पैसा करत असतो. म्हणजे दुर्मिळ साधनसंपत्तीचे वाटप करण्याचे कार्य विद्यार्थी मित्रांनो पैसा हा करत असतो. त्यानंतर पुढचं कार्य आहे की सीमांत उपयोगिता व सीमांत उत्पादकता समान करण्याचे कार्य. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वस्तूमध्ये उपयोगिता असते हे आपल्याला माहीत आहे. किंमत देऊन
वस्तू खरेदी केल्याचे समाधान आपल्याला मिळत असते. उत्पादन घटकांची किंमत ठरवणे हे काय असते, पैशामुळे शक्य असते. म्हणून पैसा हा श्रीमंत उपयोगिता आणि श्रीमंत उत्पादकता समसमान करण्याचे कार्य करत असतो. त्यानंतर पुढचं कार्य आहे पैशाची निर्मिती किंवा पैसा पतनिर्मितीचा आधार हा काय आहे, पैसा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रासंगिक कार्य आपल्याला सांगता येईल. पैशाचे 2 कार्य आहेत, याच्यामध्ये पतपैसा आणि कायदेशीर पैसा. विद्यार्थी मित्रांनो, कायदेशीर पैशाचा आधार घेऊन ठेवीतून कर्जाची निर्मिती केली जाते, म्हणजे पतपैशाची निर्मिती केली जाते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पतपैसा निर्मिती करण्याचं काम हा काय करत असतो, पैसा करत असतो. म्हणजे पैशाचं हे काही एक प्रासंगिक कार्य असल्याचे आपल्याला दिसून येते. याच्यानंतर पुढचं आहे की संपत्तीला सामान्य रूप देणे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याजवळ किंवा आपल्याकडे स्थावर मालमत्ता असते आणि ही या स्थावर मालमत्तेचे पैशामध्ये रूपांतर करण्याचे कार्य हा पैसा करत असतो. उदाहरणार्थ सोने असेल, घर असेल किंवा यासारखी जी काही मालमत्ता असेल त्याला सामान्य रूप देण्याचे काम, त्या संपत्तीला सामान्य रूप देण्याचे काम हा पैसा करत असतो. म्हणून संपत्तीला सामान्य रूप देण्याचे काम हा पैसा करत असतो. हे पैशाचे काय एक प्रासंगिक कार्य आहे. त्याच्यानंतर पुढचं कार्य आहे की उत्पन्न व खर्च विषयक कार्य. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये कामाची व्याप्ती ही वाढलेली आहे. अलीकडच्या काळामध्ये कामाचे स्वरूपही वाढलेले आहे. लोकांच्या गरजा पूर्ण करणे असे जे काही व्यवहार आहेत, हे व्यवहार पैशाच्या माध्यमातून केले जातात. म्हणजेच पैसा उत्पन्न मिळवण्याचे त्याचबरोबर खर्च करण्याचे साधन म्हणून काम करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, पैशाच्या साहाय्याने उत्पन्न मिळवता येते आणि पैशाच्या साहाय्याने आपल्याला खर्च करता येत असतो अर्थव्यवस्थेमध्ये. म्हणून उत्पन्न आणि खर्च विषयक कार्य हे प्रासंगिक कार्य पैशाचे आपल्याला दिसून येते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पैशाची इतर कार्य पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, पैशाच्या इतर कार्यामध्ये स्थूल चलाची मोजदाद करणे, व्यवसाय आणि व्यापाराचा विकास असेल, रोखता रूपांतर असेल, यासारखी कार्य आपल्याला करता येत असतात. विद्यार्थी मित्रांनो, स्थूल चलाची जी काय मोजदाद करणे असेल, याच्यामध्ये आर्थिक विकासाचा दर असेल, पैशाचा पुरवठा असेल, एकूण बचत, एकूण उत्पन्न असे चल अर्थव्यवस्थेमध्ये कार्यरत असतात. अशा अर्थव्यवस्थेतील असणाऱ्या चलाची मोजदाद ही आपल्याला विद्यार्थी मित्रांनो पैशामध्ये करता येत असते. व्यवसाय आणि व्यापाराचा विकास जर पाहिला तर याच्यामध्ये व्यवसाय, व्यापार, वाणिज्य या वेगवेगळ्या व्यवसायाच्या आणि व्यापाराच्या ज्या काही संज्ञा आहेत, ह्या अर्थशास्त्रामध्ये आपल्याला वापरल्या जात असतात किंवा जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्याचा विकास हा पैशामध्ये व्यक्त केला जातो. म्हणजेच पैसा मोठ्या प्रमाणात ही किंवा या संज्ञेमध्ये वापरणं शक्य होत असते किंवा वापरला जात असतो. यानंतर पुढचा घटक आहे की रोखता रूपांतर. विद्यार्थी मित्रांनो, पैशाचे रूपांतर पैशाच्या साहाय्याने रोखतेमध्ये रूपांतर पैशाच्या अंगी रोखतेत रूपांतर होण्याची क्षमता आहे. म्हणजेच एखाद्या वस्तूचे रूपांतर आपल्याला पैशामध्ये करता येत असते. हे पैशाचं इतर कार्यामध्ये समावेश असतो. यानंतर पैशाची गतिमान कार्य किंवा गतिशील कार्य. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये पैशाची काही गतिमान कार्य आहेत. अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विकास होत असतो किंवा होत असताना कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक प्रश्न तयार होत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने व्यापारी चक्र असतील,
म्हणजेच तेजीमंदीचा काळ असेल, व्यापार चक्रामध्ये गतिमानता, उत्पादनाचे पुनर्वाटप, आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो पैसा हा महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो.